Hello friends, I am Mr. Devendra Jain and you are most welcome to your favorite channel JD Digital Learning. Friends, in this video we are going to see question paper pattern means activity sheet of standard 10th English subject lower level Maharashtra board with full solution and marking scheme. Friends, watch this video till end and score more marks and subscribe the channel. In SSC board exam, English subject is for 100 marks. Out of them, there is an oral exam of 20 marks and it is taken at school level and written paper is of 80 marks. There are 6 sections. I have divided video of activity sheet into 2 parts. In the first part, we will see section first of language studies, second of textual passage, third of poetry, fourth of non-textual passage. So, let us see first section of language study. 10 मार्काचा हा लँग्वेज स्टडीचा सेक्शन असतो. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A हा 8 मार्कासाठी असतो आणि क्वेश्चन नंबर 1B हा 2 मार्कासाठी असतो. क्वेश्चन नंबर 1A डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी 4 म्हणजेच 6 दिलेले असतात त्यापैकी कोणतेही 4 सोडवायचे असतात म्हणजे इथे ऑप्शन्स आहेत. तसंच क्वेश्चन नंबर 1B मध्ये पण ऑप्शन्स आहेत. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतात. क्वेश्चन्स आर व्हेरी इझी, यू कॅन इझिली सॉल्व देम. लेट अस सी क्वेश्चन नंबर 1A मधलं पहिलं बघा. कंप्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. म्हणजे याच्यामध्ये मिसिंग लेटर आहे. तुम्हाला मिनिंगफुल वर्ड तयार करण्यासाठी जो लेटर पाहिजे तो फिल करायचा आहे. कॉर्नर म्हणजे एन पाहिजे, CORNER. फोकस हा शब्द आहे FOCUS. हा शब्द काय आहे? हेल्थ म्हणजे या ठिकाणी एल पाहिजे. ट्रॅफिक TRAFFIC म्हणजे आर पाहिजे. सेकंड ऍक्टिव्हिटी, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. Some words are given in the question paper and you have to arrange them in alphabetical order. दिलेले जे शब्द असतात त्या शब्दांना अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये म्हणजे ABCD प्रमाणे लावायचे असतात. 4 शब्द दिले बघा. फ्रंट, बेगर, एन्शंट आणि अर्थ. यामध्ये जो अल्फाबेट्स मध्ये पहिला असतो तो शब्द लिहायचा असतो. म्हणजे आता ए अगोदर येणार म्हणून एन्शंट. त्याच्यानंतर बघा बी नंतर येतो म्हणून बेगर. त्यानंतर मग ई येईल म्हणून अर्थ आणि लास्ट फ्रंट. ऍक्टिव्हिटी 2 यातले दिलेले शब्द जे आहेत त्यांचे पहिले लेटर सारखे आहेत, काहींचे दुसरे पण आहे, काहींचे तिसरे पण सारखे आहेत. अशा वेळेला काय करायचं बघा. आता बघा इथे नॉकिंग, किडनॅप्ड, नेटिंग, किल्ड. अशा वेळेला के नंतरचं दुसरे लेटर कोणतं अगोदर येतं अल्फाबेट्स मध्ये ते बघायचं. म्हणजे या ठिकाणी येईल किडनॅप, के नंतर आय येतं बघा. आता नॉकिंग आणि निटिंग आणि किल्ड यातलं कोणतं येईल बघा. के नंतर आयच आहे बघा, किल्ड येईल. त्यानंतर मग पुढे KN आणि KN दोन्ही KNचे आहेत. अगोदर काय येतं? आय येतं म्हणून या ठिकाणी KNITTING आणि लास्ट KNOCKING. अशा पद्धतीने अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावायचे असतात. क्वेश्चन नंबर 3, पंच्युएट द फॉलोइंग. दिलेल्या वाक्याचं पंच्युएशन कंप्लीट करायचं आहे म्हणजे विरामचिन्हाचा वापर करायचा आहे. शी स्माइल अ बेगर चेंज माय लाईफ. तर दिलेलं जे वाक्य आहे, बोलणारा जो आहे तो शी आहे आणि तिने बोललेलं जे वाक्य आहे हे डायरेक्ट स्पीचचं असल्यामुळे ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे वाक्याची सुरुवात कॅपिटलने होणार, शी स्माइल्ड, त्यानंतर कॉमा आणि मग अ बेगर चेंज माय लाईफ हे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचं. म्हणजे शी स्माइल्ड, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, ए कॅपिटल, अ बेगर चेंज माय लाईफ, डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि फुल स्टॉप. नेक्स्ट सेंटेन्स आहे, व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग आस्क्ड द इंटरव्ह्युअर. म्हणजे इंटरव्ह्युअरने विचारलेला आहे म्हणजे तो प्रश्न आहे आणि त्याने विचारलेला प्रश्न हे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आला पाहिजे, क्वेश्चन मार्क दिला पाहिजे आणि वाक्याची सुरुवात कॅपिटलने केली पाहिजे. त्यानंतर ॲब्रिव्हिएशन्स लिहिले पाहिजे. म्हणजे बघा वाक्याच्या सुरुवातीला व्हॉट्सचा W कॅपिटल आणि त्याने बोललेलं वाक्य हे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, टी नंतर
एस आहे बघा, TS मध्ये अपॉस्ट्रॉफी. व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग. त्यानंतर क्वेश्चन मार्क आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट आज द इंटरव्ह्युअर. मेक 4 words minimum of 3 letters each using the letters in the word unbeatable. म्हणजे दिलेल्या शब्दापासून 4 शब्द तयार करायचे आणि त्याच्यामध्ये मिनिमम 3 letters आले पाहिजे. कोणतेही 3 पण मिनिंगफुल वर्ड तयार झाले पाहिजे. तर बघूया अनबिटेबल मध्ये काय काय येऊ शकतं. BAT बीट मिनिंगफुल वर्ड आहे. त्यानंतर टेबल, त्यानंतर EAT ईट आणि एबल. अजून होऊ शकतो NET नेट, TEAT यासारखे शब्द तयार होऊ शकतात. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघा, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल्स. म्हणजे उदाहरणामध्ये दिलेला शब्द आहे वॉटर कूल. हा डिस्क्रायबिंग वर्ड आहे बघा. कूल वर्ड टेल्स समथिंग मोर अबाउट वॉटर. आता पाणी कसं असू शकतं, अजून काय डिस्क्रायबिंग वर्ड्स येऊ शकतात बघा. अनक्लीन, पुढे प्युअर, हॉट आणि क्लीन. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. ऍड 4 words each beginning with the last letter of the previous word. म्हणजे दिलेल्या शब्दांच्या पासून वर्ड चेन तयार करायची. परंतु चेन तयार करताना दिलेला शब्द जर नाऊन असेल तर सर्व नाऊनची चेन तयार करायची. वर्ब असेल तर सर्व वर्बची चेन तयार करायची. ऍडजेक्टिव्ह असेल तर ऍडजेक्टिव्हची चेन तयार करायची. मग आता बघा या ठिकाणी रोड हे नाव नाही. मग आता डी पासून लास्ट लेटर जे डी पासून जो पुढचा शब्द येईल तो नाऊन असला पाहिजे. DOOR डोअर हे नाऊन आहे. आता आर आलेलं आहे लास्ट लेटर, त्यापासून ROAC रोज हे नाऊन आहे. EAST ईस्ट हे पण नाऊन आहे. आणि टेबल. अशा पद्धतीने वर्ड चेन तयार करायची असते. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनीवन. म्हणजे कंसात दर्शवल्याप्रमाणे बदल करा आणि कोणतंही एकच सोडवायचं. म्हणजे ऑप्शन आहे ए बघा, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू बी नोन ॲज. या टू बी नोन ॲज या फ्रेजचं मिनिंग तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स तयार करता येईल. वाक्यामध्ये त्याचा उपयोग करणं महत्वाचं आहे. मग टू बी नोन ॲज म्हणजे काय, परिचित असणे किंवा ओळखले जाणे. मग या ठिकाणी सेंटेन्स आपण तयार करू शकतो, काश्मीर इज नोन ॲज पॅरेडाईज ऑफ इंडिया. दुसरा आहे ऍड क्लॉज टू द फॉलोइंग टू एक्सपांड इट मिनिंगफुली. म्हणजे दिलेलं जे क्लॉज आहे त्याच्यामध्ये अजून एक ऍड करायचं. एक क्लॉज ऍड केल्यानंतर ते मिनिंगफुल सेंटेन्स तयार झालं पाहिजे. दिस इज द स्कूल, दिस इज द स्कूल वेअर आय टूक माय प्रायमरी एज्युकेशन. अशा पद्धतीने तुम्हाला क्लॉज ऍड करता येईल. अटेम्प्ट एनीवन, ऍड प्रीफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. 2 दिले त्यापैकी एक सोडवायचे. प्रीफिक्स, प्री म्हणजे अगोदर, ज्या शब्दांना अगोदर प्रत्यय लागतो ते प्रीफिक्स आणि ज्यांना नंतर प्रत्यय लागतो ते सफिक्स. बघूया केअर, केअरचं केअरफुल हे सफिक्स आहे. आणि हेल्दी, अनहेल्दी, UN अगोदर लागलाय तो प्रीफिक्स. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचंय. केअर पासून टेक केअर ऑफ युअर हेल्थ आणि हेल्थ पासून हेल्थ इज वेल्थ. नेक्स्ट सेक्शन 2, टेक्स्चुअल पॅसेज. क्वेश्चन नंबर 2, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द गिवन ऍक्टिव्हिटीज. हा जो पॅसेज असतो हा सीन पॅसेज असतो, टेक्स्टबुक मधला असतो. त्याच्या ऍक्टिव्हिटी सोडवताना ऍक्टिव्हिटी A1, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता दिलेले जे पर्याय आहेत त्या पर्यायापैकी एक पर्याय त्या गाळलेल्या जागांमध्ये भरायचा असतो. तर पॅसेज कसा आहे बघा, मेरी कॉम विषयीचा तो पॅसेज आहे. शी हॅड अन इगर इंटरेस्ट इन ॲथलेटिक्स सिन्स childhood and the success of Dinko seeing a fellow Manipur return from the 1998 Bangkok Asian Games with a gold medal. Com recollects had inspired many youngsters in Manipur to try boxing and she too thought of giving it a try. Mary Com's career started in 2000 after her victory in the Manipur State Women's Boxing Championship and the
regional championship in West Bengal. In 2001, she started competing at international levels. She was only 18 years old when she made her international debut at the first AIBA Women's World Boxing Championship in United States, winning a silver medal in the 48 kg weight category. Her greatness is reinforced by the way she apologized to the whole nation for not being able to win the gold. She is a legend for sure and idol for all the sportswomen to look up to. After reading the passage, you can complete the sentences with alternatives. After her victory in the Manipur state, Mary Com's career started in 2000. Mary Com made her international debut in United States. Mary Com had eager interest in athletics since childhood. आणि last sentence आहे fourth. In dash dash she started competing at international level in 2001. Next, arrange the following sentences as per their sequence in the passage. आता हे दिलेले जे वाक्य असतात यांना सिक्वेन्शियल ऑर्डरमध्ये लावायचे असतात. हे दिलेले वाक्य सगळे वाचायचे. मेरी कॉम मेड हर इंटरनॅशनल डेब्यूट वेन शी वॉज 18 years old. यातले काही शब्द लक्षात ठेवायचे. डिंको सिंग वन गोल्ड मेडल. मेरी कॉम स्टार्टेड करियर मणिपूर स्टेट वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप. मेरी कॉम इज अ लेजंड फॉर शुअर. तर पॅसेज मध्ये बघायचं. बघा विथ गोल्ड मेडल इथे आहे. वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप आहे. 18 years ते वाक्य आहे आणि शी इज अ लेजंड फॉर शुअर. आता हा क्रम कसा लावायचा. जे पहिलं वाक्य आलंय पॅसेज मध्ये ते पहिल्यांदा लिहायचं आणि क्रमांक जो असेल तो प्रश्नपत्रिकेतला जो क्रमांक आहे तो टाकायचा. विथ गोल्ड मेडलचं पहिलं येईल. दुसरं वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप येईल. तिसरं 18 years old आणि चौथं येणार शी इज अ लेजंड फॉर शुअर. लेट अस सी. हे पहा. डिंको सिंग वन गोल्ड मेडल इन 1998 Bangkok Asian Games. Next sentence है Mary Kom started her career after winning Manipur State Women's Boxing Championship. Next है Mary Kom made her international debut when she was 18 years old. आणि last है Mary Kom is legend for sure. Activity A3. Match the following with their opposites. काही वर्ड्स दिलेले आहेत आणि त्यांचे अपोजिट वर्ड्स यू हॅव टू मॅच देम. अपोजिट वर्ड्स. सी सक्सेसच्या अपोजिट काय या ठिकाणी बघा बरं. फेल्युअर. विनिंग लुझिंग. ओल्ड यंग. एबल अनेबल. डू ॲज डायरेक्टेड. ए फॉर ॲक्टिव्हिटी काय आहे. डू ॲज डायरेक्टेड. शी इज अ लिजंड फॉर शुअर. चूज करेक्ट क्वेश्चन टॅग. यामध्ये दिलेल्या वाक्याचं क्वेश्चन टॅग तयार करत असताना फुलस्टॉपचा कॉमा केल्यानंतर पुढे हेल्पिंग वर्ब शोधायचं. इथे इज आहे. त्यानंतर वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह म्हणजे नॉट करायचं. इजंट. आणि करता सर्वनामरूपी शी म्हणजेच इजंट शी हे परफेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर A4 मधील सेकंड ऍक्टिव्हिटी. She was 18 years old. Frame WH question to get underlined part as answer. She was 18 years old. ती 18 वर्ष वयाची होती आणि 18 years old याला अंडरलाईन केलेला आहे आणि अंडरलाईन केलेला पार्ट हा आन्सर आला पाहिजे. ते आन्सर येण्यासाठी असा प्रश्न तयार करायचा. तर या ठिकाणी बघा वय दिलेलं असेल तर हाऊ ओल्ड असा प्रश्न तयार करायचा. म्हणजे सुरुवातीला येणार हाऊ ओल्ड, त्यानंतर हेल्पिंग वर्ब वॉज आणि नंतर सब्जेक्ट शी आणि नंतर क्वेश्चन मार्क. म्हणजे हाऊ ओल्ड वॉज शी. क्वेश्चन नंबर A5 म्हणजे ऍक्टिव्हिटी A5. विच इज युअर फेवरेट गेम. वाय डू यू लाईक इट. आता तुमचा जो आवडता खेळ असेल त्याचं लिहायचं. हा पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे. त्याचं उत्तर सगळ्यांचं वेगवेगळं असू शकतं. रिझन व्हायचं रिझन पण वेगवेगळं असू शकेल. विच इज युअर फेवरेट गेम. कोणत्याही खेळाचं एक नाव लिहिलं. समजा इथे बघूया आपण. आय लाईक द गेम ऑफ कबड्डी. इट मेक्स मी ऍक्टिव्ह अँड energetic. It builds my mental and physical power. It develops my concentration. It also leads to teamwork. Overall, it develops my personality. So I play kabaddi.
क्वेश्चन नंबर 2B हा अनसीन पॅसेजचा असतो. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द गिवन ॲक्टिव्हिटीज 10 मार्क्स. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू फॉल्स. हा पॅसेज आहे बघा. एक्झॅक्टली 300 years after the death of great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. Courage is a wonderful thing. It is that quality which makes people not lose heart when faced with great calamity. It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope. Except his mind, his whole body is bound to wheelchair thanks to cruel quirk of fate. Yet he is one of the greatest scientists of this century. An average child, Stephen grew up to the abnormal teenager full of mischief and lots of love for music and mathematics. Even though his father wanted him to study medicine, he was bent on studying mathematics. The University of Oxford at that time did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. तर प्रश्नपत्रिकेतलं पॅसेज तुम्ही वाचाल आणि ते वाचल्यानंतर प्रश्नाची उत्तर लिहित असताना दिलेलं वाक्य ट्रू असेल तर स्टेटमेंट लिहायचं त्याच्यासमोर ट्रू किंवा फॉल्स लिहायचं. राईट फर्स्ट स्टेटमेंट अँड राईट वेदर इट इज ट्रू ऑर फॉल्स. इट इज फॉल्स. डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज लिव्हिंग लिजंड ऑफ बायोलॉजी. इट इज ऑल्सो फॉल्स. Courage makes people not lose heart when faced with great calamity is true sentence. Dr. Stephen Hawking was born before the death of Galileo. It is a false sentence. Complete the following wave. You have to write about Dr. Stephen Hawking. Bound to wheelchair. One of the greatest scientists of this century. Born in Oxford, London. And next, very personification of courage and hope. Find the similar meaning word phrase for the following from the passage. A period of 100 years, 100 वर्षाचा कालावधी त्याच्यासाठी सिमिलर वर्ड आहे सेंचुरी. अ फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग, epitome, acclaimed, hailed, unexpected change of destiny, quirk of fate. A for activity, do as directed. Courage is truly a wonderful thing. तर एक्सलॅमेटरी करायला सांगितले. मेक इट एक्सलॅमेटरी. एक्सलॅमेटरी करत असताना ए पासून हा भाग वेगळा करायचा. अ वंडरफुल थिंग मीन्स व्हेरी वंडरफुल थिंग. अ व्हेरी वंडरफुल थिंग असं असू शकतं. म्हणजे ज्या ठिकाणी ए आर्टिकल आहे त्या ठिकाणी वॉटने सुरुवात करायची. म्हणजे असं करता येईल. वॉट अ वंडरफुल थिंग, नंतर मग करेज इज आणि शेवटी एक्सक्लेमेशन मार्क. वॉट अ वंडरफुल थिंग करेज इज. Dr. Hawking was one of the greatest scientists of this century. Change the sentence into positive degree. आता बघा पॉझिटिव्ह करत असताना ग्रेटेचं मूळ विशेषण आलं पाहिजे आणि वन ऑफ द ची रचना आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह करताना व्हेरी फ्यूने सुरुवात करायची किंवा नॉट मेनी सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी वेअर ॲज ग्रेट ॲज हॉकिंग. A5 is personal response type question. डू यू थिंक दॅट करेज इज वंडरफुल थिंग? वाय डू यू थिंक सो? तुम्हाला असं वाटतं की करेज ही वंडरफुल थिंग आहे किंवा तुम्हाला असं का वाटतं? दोन रिझन. आय डू थिंक दॅट करेज इज वंडरफुल थिंग बिकॉज इट कॅन वर्क miracles in one's life. A person with great courage stimulates an ordinary or even a disabled person to achieve the impossible. I know a small boy who rescued his younger sister from a tiger's fierce attack. A courageous person is brave enough to do whatever he or she feels to be right and good in his or her opinion. Next, poetry section आहे बघा, section 3. Question number 3A, read the following stanzas and do the activities. तर या ठिकाणी मॅच द फॉलोइंग सेंटेन्सेस ए आणि बी. आता ही पोएम जी आहे ती बघूया. इफ यू कॅन म्हणजे इफ या कवितेवर आधारित प्रश्न आहेत.
वी शुड नॉट गेट अँग्री म्हणजे आपल्याला राग येऊ नये. त्यानंतर वी शुड कन्सिडर, वी शुड ट्रीट टू इम्पोस्टर्स, वी शुड ट्रस्ट अवर सेल्स. तर ए कॉलम आहे तो आहे तसाच लिहायचा आणि बी कॉलम मध्ये जे वाक्य दिले त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. बघा, we should not get angry when others blame us. We should consider views of and thoughts of others. We should treat two imposters just the same. We should trust ourselves when others doubt us. Write any four advices that poet has given in stanza number 1. पहिल्या स्टँजामध्ये काय काय सल्ला दिलाय बघा. We should not get angry when others blame us. Next, we should trust ourselves when others doubt us, but at the same time, we should consider others' thought and views. Next, we should not get tired by waiting. If someone talks lies about us, we should not deal in lies. अजून एक एक्स्ट्राचं दिलेलं आहे बघा. If others hate us, we should not allow hatred to take our control. A3 ऍक्टिव्हिटी बघा. ऍड युअर ओन रायमिंग वर्ड्स इन द फॉलोइंग पेअर्स. 2 मार्काचा प्रश्न आहे. म्हणजे रायमिंग वर्डचे पेअर्स तुम्हाला तयार करायचे आहेत आणि युअर ओन म्हटल्यानंतर कवितेतील रायमिंग पेअर्स बघण्याची गरज नाही, मनाची लिहायची. वाईज बघा, लाईज वाईजला काय होईल, राईज. आणि एम सेम याला रायमिंग नेम. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघा. क्वेश्चन नंबर 3B, अप्रिसिएशन ऑफ द पोएम. Read the following poem and write an appreciation of it with the help of the points given below. 5 मार्काचा प्रश्न आहे. ओ कॅप्टन माय कॅप्टन ही कविता आहे, म्हणजे टायटल दिलेलं आहे. कविता अशी आहे बघा, इथपर्यंत आहे बघा. यू हॅव फॉलन कोल्ड अँड डेड. फर्स्ट ऑफ ऑल, title is for half mark, name of the poet is for half mark, rhyme scheme is for half mark, figure of speech is for 1 mark, and theme or central idea is for 2 marks. So let us see how to write appreciation. The title of the poem is O Captain My Captain. Title दिलेलंच आहे, ते लिहायचं. Poet or poetess. This poem is written by Walt Whitman. This poem is composed by Walt Whitman असं करू शकतो. Rhyme scheme. The rhyme scheme of the first, third and fifth stanza is AABB. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये 5वा दिलेलं नाही म्हणून आपण फक्त फर्स्ट अँड थर्ड स्टँजा इज AABB. The rhyme scheme for second and fourth stanza is ABCB. Figures of speech. The figure of speech used in this poem is exclamation, एकच लिहायचं म्हणून is, रिपिटेशन, टॉटॉलॉजी आणि पर्सोनिफिकेशन यापैकी कोणतंही एक लिहायचं आहे म्हणून is वापरलाय आपण. थीम और सेंट्रल आयडिया. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज an expression of great sadness of the death of the captain. The poem is about mixed emotions of the speaker at his captain's death. America is compared to a ship which has recently conquered a civil war. Abraham Lincoln is compared to the captain of the ship. Only after 5 days of civil war, poet's great leader has been dead. The poet expresses his sorrow and mixed feeling of American people. The poet has used the metaphor for a captain and ship refer to the President of America, that is Abraham Lincoln. He explains about two contrasting emotions of the happiness and grief. He directly addresses his dead captain, which shows his love, faith, and warmth towards his captain. I like this poem because it tells us that war is not good. The victory in the war comes with the blood of soldiers. Section 4, non-textual passage आहे, अनसीन पॅसेज आहे. क्वेश्चन नंबर 4, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. 10 मार्काचा प्रश्न असतो. सीन पॅसेजच्या जशा ऍक्टिव्हिटी असतात तशाच या ठिकाणी आहेत बघा. नॉन टेक्च्युअल पॅसेज मध्ये बघा, बनाना इज होलसम फूड. इट इज मेड ऑफ वॉटर, 75% शुगर, 25% प्रोटीन्स, 2% फॅट्स, 1.5% cellulose, 1% and other substance, 1%. It also contains such as A, C, B1, B2. It is quite a nourishing and easily digestible food. Half a kilo banana contains 460 calories and are more nourishing than any other food. A type of flour is also made of dried bananas in American and Asian kitchens. Bananas are used
uncooked in salad and with ice cream. In Africa, people thatch roof of their huts with the banana leaves. The plant yield a kind of fiber which is used to make ropes. There are over 200 varieties of banana belonging to about 30 species. They are never grown from the seed but are produced by planting the rhizome pieces. The new plants grow up amazingly fast from the buds. Its height varies between 5 to 30 feet. Each plant has about 10 large leaves and uh, bears a single bunch of fruit. The banana leaves are about 6 to 7 feet long and 1 to 2 feet wide. Today, the United States is the greatest buyer of bananas, consuming more than 60 million bunches every year. A1 activity बघा, choose the correct alternative for the following questions. How many calories does half a kilo of banana contain? Sir, 460. What type of bananas are used in American and Asian kitchens? Uncooked. How many varieties of bananas are there? 200. How many leaves does each banana plant have? About 10. Complete the following web. Use of bananas. म्हणजे बनानाचे यूज सांगितले बघा त्या पॅसेजमध्ये. नरिशिंग फ्रुट्स फॉर मेकिंग roofs of huts. Fiber used for making ropes. Used in salads and ice creams. A3 activities find the A3 activity find out from the passage opposite words from the following. Slow साठी opposite word आलाय fast. Cooked साठी opposite word uncooked. Indigestible opposite digestible. Short opposite long. Do as directed. Choose the correct positive degree from the following alternatives for the following. The United States is the greatest buyer आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री बघा. पॉझिटिव्ह करायची आणि इथे ग्रेटेस्ट म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री दिलेली आहे. मग आता पॉझिटिव्ह मध्ये ग्रेट शब्द आला पाहिजे. जिथे ग्रेट आहे ते वाक्य बघूया. आता बघा, नो अदर बायर इज ॲज ग्रेट ॲज युनायटेड स्टेट्स, हे एक वाक्य आहे. व्हेरी फ्यू तर नकोय, वन ऑफ ची रचना असेल तिथेच असतं. त्यानंतर ग्रेटर ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे आणि इथे युनायटेड स्टेट इज अ ग्रेट बायर. तर या ठिकाणी दुसरं कोणी नाही असं दाखवण्यासाठी नो अदर बायर इज ॲज ग्रेट ॲज युनायटेड स्टेट्स हे करेक्ट आन्सर आहे. Choose the correct WH question from the alternatives to get the underlined part as answer. Each plant has large leaves. म्हणजे हे अंडरलाईन केलेलं पार्ट आन्सर आला पाहिजे. म्हणजे असा प्रश्न तयार करायचा. तर बघा प्रश्न काय तयार होईल. व्हॉट डज इच प्लांट हॅव. व्हाय डज, व्हायचं नाहीच आहे बघा, हूचा नाही, कोण व्यक्ती ते याच्याविषयी विचारलेलं नाही. तर प्रश्न असा तयार होईल. व्हॉट डज इच प्लांट हॅव. ए ऑप्शन. Personal response type question. Some people do not like bananas. How would you explain to them the usefulness of bananas? काहींना केळी आवडत नाही आणि त्यांना बनानाची उपयुक्तता सांगितली पाहिजे. I would tell them that banana is wholesome food. It contains valuable nutrients and vitamins necessary for the body. It is also nourishing and easily digestible. It is also tasty to eat. In order to build up one's health and gain weight, it would be necessary to make bananas a part of one's regular diet. Read the passage given for comprehension and write the summary of it. Suggest a suitable title to your summary. दिलेला जो पॅसेज आहे तो आपण वाचला तर त्याच्यामधून 1/3 करायचा. म्हणजे जसं आपण मूवी बघितल्यानंतर संपूर्ण मूवी 3 तासासाठी बघतो, परंतु त्याची स्टोरी ही 10 मिनिटात सांगतो. म्हणजेच काय करतो, मेन पॉइंट जे असतो, हायलाइटेड पॉइंट्स असतात ते आपण सांगत असतो. तशा पद्धतीने संपूर्ण पॅसेज मधील इम्पॉर्टंट पॉइंट्स या ठिकाणी 1/3 करण्यासाठी वापरायचे. पहिले फर्स्ट ऑफ ऑल यू विल गिव्ह द टायटल. बनानाज अनएक्सपेन्सिव्ह हेल्दी फूड हे टायटल दिलं. त्याच्यानंतर मग बनाना विषयी 1/3 पॅसेज अशा पद्धतीने करायचा असतो.
Friends, thank you for watching this video. Click on like button, subscribe my channel, share this video and press the bell icon for further video notifications. Thank you.